नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी आपल्याला सांगते। अखेर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा अख्खा कार्यक्रम जाहीर झाला। 2 तारखा महत्त्वाच्या आहेत। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। या संपूर्ण निवडणुकांचं वेळापत्रक नेमकं कसं असेल सविस्तरपणे संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका। या निवडणुकांच्या अनुषंगानं खरं तर दुबार मतदार हा विषय राज्यात खूप चर्चेला आला आणि ठाकरेंनी आरोप केले, महाविकास आघाडीने आरोप केले। या सगळ्या आरोपांच्या अनुषंगानं आता निवडणूक आयोगानं नेमकी काय पावलं उचललेली आहेत ती सुद्धा महत्त्वाची बातमी आहे जी जाणून घ्यायची आहे। याच निवडणुकीच्या अनुषंगानं राजकारणामध्ये आणखी एका पवारांची एंट्री होतेय याची तुफान चर्चा आहे। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतील अशी माहिती आहे। अपडेट्स याचे आपण जाणून घेणार आहोत। तर दुसरीकडे आणखी बातम्या म्हणजे फलटणमध्ये राजकीय वाद निंबाळकर विरुद्ध निंबाळकर हा आता कसा टोकाला पोहोचलाय हे आपल्याला बघायचं आहे। आणि जशा महाराष्ट्रात निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत तशाच बिहारच्या सुद्धा निवडणुका होतात। बिहारचा पहिला ओपिनियन पोल समोर आलाय आणि या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये फिर एक बार एनडीए सरकार असंच काहीसं चित्र दिसते। हा ओपिनियन पोलही आपल्याला जाणून घ्यायचा आहे। त्यामुळे खूप साऱ्या राजकीय बातम्या संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र देशात पाहायला विसरू नका।